छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर हा जो आपला जो टॉपिक आहे, वा छत्रपती शिवाजी महाराज इज कॉल्ड फादर ऑफ इंडियन नेव्ही. छत्रपती शिवाजी महाराज भारतीय नेव्हीचे जनक. ते जनक का, त्याचा पार्ट 3 आता सुरू होत आहे. लास्ट टाइम मी सांगितलं गावखंडी टॅक्स पोर्तुगीजांकडनं आपण घेत होतो, म्हणजे मराठे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज घेत होते. ॲटेला हा हूण होता, ह्याची कंपॅरिझन पण तिकडे झाली. वास्को शैलस जो आहे तो गव्हर्नर होता. आता थोडक्यात सांगून आपण लगेच पुढे मूव्ह करू. वास्को शैलसला अँटोनियो डी मेलो दी कास्कोनी एक लेटर लिहून पाठवलं की हिंदूंचा जो राजा आहे तर त्यांनी त्याची गुर्रब ठिकाणं पासवत असताना आम्ही ज्याला त्यावरती थोडंसं त्याला आम्ही हे केलं, जरा बसवचा प्रयत्न केला, तर त्यांनी आम्हाला लेटर पाठवलेलं आहे की आमच्या गुर्रब ठिकाणं लाकडफाटा घेऊन येतील तर तुम्ही त्यांच्यावर तोफा दागायच्या नाहीत. Yes, it was going on. This all was going on. Yeah, try to understand. Already established Navy, already established Durga, already established business, already established त्यांची नेव्ही असून सुद्धा आपली उभरती नेव्ही त्यांना घाबरून सोडते. वास्को शैलसच्या बरोबर तिकडे सगळे लोक बसले, बिकॉज त्यावेळेला पोर्तुगलचं कॅपिटल भारतातलं होतं गोवा. सगळे तिकडे बसले. अँटोनियो डी मेलो दी कास्को हा वसई येऊन तिकडे गेला, हा सुद्धा तिकडे बसला आणि तिकडे एक निर्णय घेण्यात आला की नक्कीच आपण छत्रपती शिवाजी महाराजांना एक लेटर पाठवलं पाहिजे, बट ते सौम्य शब्दात पाठवलं पाहिजे. कारण आपण आता छत्रपती शिवाजी महाराज गावखंडी टॅक्स घेत होते. नंतर कल्याणच्या पोर्तुगीजांना आपण खूप हैराण करून सोडलं होतं. एव्हरीवन, मी सगळे तुम्हाला मागच्या पार्टमध्ये सांगितलं. त्यामुळे पोर्तुगल हे घाबरत होते छत्रपती शिवाजी महाराजांना, हे यावेळी प्रूव्ह होतं. मूव्ह फर्दर, ते लेटर त्यांनी लिहिलं. त्याच्यापुढे पत्रव्यवहार काय झाला, आपल्याकडे तुर्तास उपलब्ध नाही, बिकॉज नेव्हीची खूपच कमी माहिती आहे, म्हणून मी हा टॉपिक आधी घेतला. पण हे एक असं तिकडे घडलं होतं. सो इकडे ही आपली जीतच होती. लेट्स मूव्ह फर्दर. आता मी आणखीन एक कंपॅरिझन तुम्हाला इकडे सांगणार आहे, जे खूपच इम्पॉर्टंट आहे की जुलियस सीझर नावाचा ते परत 10 जनरल्स जे आहेत, टॉप 10 जनरल्स, त्याच्यामध्ये एक जनरल जुलियस सीझर पण आहे. जुलियस सीझरच्या बद्दल असं म्हटलं जात होतं तिकडे इंग्लंडमध्ये, ही केम, ही सॉ, ही कॉन्कर्ड. ही केम, ही सॉ, ही कॉन्कर्ड. बरं, जुलियस सीझरबद्दल असं म्हणतात तर मग आमचा काय संबंध बाबा असेल? जुलियस सीझर कोणतं? बरोबर आहे ना. बट छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल सुद्धा इंग्रजांनी जुलियस सीझरबरोबर कंपॅरिझन केलं. इंटरनॅशनल कंपॅरिझन्स जे असतात ना, ते खूप महत्त्वाचे असतात. तर आपले छत्रपती शिवाजी महाराजांना हे लोक इंटरनॅशनली कंपेअर करत होते. ॲटेला हा हूण होता, पण हा इंटरनॅशनल जनरल होता. परत जुलियस सीझर ही वॉज अ क्रिश्चन, पण ही वॉज अगेन तो परत ते 10 जनरलमधला परत होता. त्यांच्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल त्यांनी कंपेअर केलं होतं. काय कंपेअर केलं होतं तर जॉर्ज ऑन्जर्ड, तो डेप्युटी गव्हर्नर होता इकडे इंग्रज लोकांचा इंडियामध्ये. तो काय म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल, इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजीमध्ये त्याचं नमूद केलं, तुम्ही हवं तर चेक करू शकता. तर तो म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल, ही केम, ही सॉ, ही ओव्हरकेम. हू? छत्रपती शिवाजी महाराज. ही केम, ही सॉ, ही ओव्हरकेम. हे कंपॅरिझन्स चालू होते. आणि हे सगळं चालू असताना आपले 3 प्लॅन्स होते, कल्याण, भिवंडी आणि भिवपुरी आणि पेण, म्हणजे भिवंडी आणि पेण. आता ह्याच्यामध्ये गंमत काय, आपण किती लोकांशी एकाच वेळेला आपल्याला हे सगळं काही नेव्ही जी आपली हवी होती ती का हवी होती? एक तर सिद्धिस त्रास देत होते, ब्रिटिश त्रास देत होते, पोर्तुगीज त्रास होते. पण तुम्हाला माहिती आहे का, त्यावेळेला टोटल 6 नेव्ही पॉवर्स वेअर देअर इन अवर सीज. आपल्या समुद्रामध्ये 6 नेव्हल पॉवर होत्या. कोणत्या होत्या ऐका. सिद्धिस, ब्रिटिश, डच, पोर्तुगल, स्पॅनिश अँड फ्रेंच. सिद्धीज, ब्रिटिश, पोर्तुगल, फ्रेंच, स्पॅनिश, डच अँड फ्रेंच. ह्या सगळ्या सीज पॉवर होत्या. दर्यावरती लोक होती. ही आपल्या समुद्रामध्ये एकमेकांशी भांडतही होती आणि धंदाही करत होती आणि पैसाही कमवत होती. आणि आपण काही करत नव्हतो, बिकॉज आपल्याकडे नेव्हीच नव्हती. आपल्याकडे नेव्ही नव्हती. हे जे आपण म्हणतो हे थोडंसं चुकीचं वाक्य आहे, बिकॉज छत्रपती शिवाजी महाराज हे जनकच आहेत, यात काही डाऊट नाही. बट एक थोडीशी आणखीन इन्फॉर्मेशन मी तुम्हाला इथे देतो, बिकॉज आपली लोक किती ग्रेड होती. वकटका, चालुक्यास आणि कदंबाज ह्यांची नेव्ही आधी होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी ह्यांची नेव्ही होती, पण ते फादर ऑफ इंडियन नेव्ही होऊ शकले नाही, कारण त्यांची नेव्ही नेस्तनाबूत झाली.
कदंबांची जी नेव्ही होती त्यांची जी कॅपिटल होती ते मी तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन देतो. ती कॅपिटल होती गोवापुरी म्हणून कदंबांची नेव्ही होती. त्यांची जिकडे ती कॅपिटल होती त्यावेळेला त्यांच्याकडे बिझनेसच्या काही बोट्स होत्या आणि काही डिफेन्सच्या सुद्धा बोटी होत्या. बट त्यानंतर ते नेस्तनाबूत झालं. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा नेव्ही स्थापन केली ती नेस्तनाबूत होऊच नाही शकली. उलटा आपण त्या 6 सीज पॉवरना नेस्तनाबूत केलं. असंच कोणी फादर ऑफ एनिथिंग होत नाही. छत्रपती शिवाजी महाराज तर सगळ्यांचेच फादर आहेत. एनिवेज, सो हा मला तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची होती बिकॉज आपल्या लोकांकडे गैरसमज आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी आपल्याकडे नेव्ही नव्हती. होती. वाकाटाका चालुक्यासाठी कदंबांची नेव्ही होती. ठीक आहे. लेट्स मूव्ह फर्दर. 6 पॉवर्सच्या विरुद्ध आपल्याला नेव्ही उभी करायची होती. आपला लाकरफाटा हा कर्नाटकातून येत होता. पोर्तुगालांशी आपण कसं काय डील करत होतं हे मी तुम्हाला आता सांगितलं. लेट्स मूव्ह फर्दर. नाव लेट्स कम टू सिद्धीज. सिद्धीज जे होते ते सिद्धीज खूपच बेकार म्हणजे त्यांनी जवळजवळ सिद्धीची नेव्ही खूप स्ट्रॉंग होती. बट छत्रपती शिवाजी महाराजांकडे त्यावेळेला तो माणूस काय होता हे मी तुम्हाला परत एकदा सांगतो. मला हे सगळं ठीक आहे की बाबा आपली नेव्ही होती, आपण नेव्ही तिकडे फॉर्म करत होते, आपले 3 प्लॅन्स होते, आपल्या तिकडनं लाकूड फाटा ठिकाणी होता. पण नेव्ही आपल्याकडं बनवट कोण होतं? एक्सपर्टाईज आपल्याकडे कुठे होते? आपल्याकडे एक्सपर्टाईज नव्हते. आय रिपीट, आपल्याकडे नेव्हीसाठी बोटीमध्ये एक्सपर्टाईज नव्हते. एक सिरियलमध्ये असं दाखवलं आहे की तो माणूस तिकडे येतो. मग आपण त्यांना विचारतो की तुम्ही आम्हाला शिकवाल का? मग तो म्हणतो नाही मी काही शिकवणार नाही पण मी बनवीन. असं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी बकायदा कॉन्ट्रॅक्ट दिला होता पोर्तुगीजांना आपली नेव्ही बनवण्यासाठी. आय रिपीट, छत्रपती शिवाजी महाराजांनी बकायदा कॉन्ट्रॅक्ट दिला होता पोर्तुगीजांना आपली नेव्ही बनवण्यासाठी. और अ कॉन्ट्रॅक्ट. देवर 400 पोर्तुगीज, 400 पोर्तुगीज होते जे आपल्याकरता नेव्ही बनवत होते, जे आपल्याकरता बोटी बनवत होते. त्यातले 2, एक मुलगा आहे एक बाप आहे. 2 माणसं त्यातली मेन 2 त्यांची हेड होते. एकाचं नाव आहे रुई लेंता वेगश, दुसऱ्याचं नाव आहे फेर्ना वेगश. एकाचं नाव आहे रुई वेंता वेगश आणि दुसऱ्याचं नाव आहे फेर्ना वेगश. नाव वी केम टू नो आपण 6 सीज पॉवरच्या विरुद्ध नेव्ही बनवत होतो. आपण 3 ठिकाणी नेव्ही बनवत होतो. आपल्याकरता पोर्तुगीजची 400 माणसं नेव्ही बनवत होती. रुई लेंता वेगश आणि फेर्ना वेगश आपल्याकरता नेव्ही बनवत होती. दे वर द हेड्स. बट हाऊ डू वी केम टू नो? कारण का छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस आपले लोक तिकडे पेरली होती. त्यांना तिकडे खायला द्यायला, तिकडे झाडू मारायला, साफसफाई करायला, त्यांची सरबराई करायला आपली माणसं पेरली होती. दे वेर इंजिनियर्स. दे वर आवर इंजिनियर्स. ते आपले इंजिनियर्स होते जे तिकडे उभं राहून बघत होते हे लोक बोटी कसं काय बनवतात. दिमाग, डोकं ह्याला म्हणतात मित्रांनो. डोकं ह्याला म्हणतात. आपल्याकडे नाही आहे, हरकत नाही, आपण समोरच्याकडनं बनवून घेऊ. बट वी आर नॉट डिपेंडंट. आपण डिपेंड नाही राहिलो बिकॉज आपण तिकडे आपली माणसं पेरली, ज्यांनी हे हेरलं की बोटी कशा बनतात. त्याच्यानंतर आपण बोटी बनवल्या. बट इन द मेन टाईम आय रिपीट बिकॉज हा प्रश्न लोकांच्या डोक्यामध्ये येणार, मी आत्ताच क्लिअर करतो. अँटोनियो दी मेलो दी कास्त्रो, मी मगाशी नाव घेतलं वसईचा, अत्यंत ते म्हणतात ना उद्योगी असा तो किल्लेदार किंवा दुर्गदार होता. त्यांनी परत ती कंप्लेंट केली वास्कोशेजासला. वास्कोशेजासने काय माणसं पाठवली आणि त्यांची ती रुई लेंता वेगश आणि फेर्ना वेगश आणि ती 400 माणसं तो परत तिकडे घेऊन गेला. सांगितलं तुम्ही हे काय करता वगैरे, काय त्यांना शिक्षा दिली असेल ती असेल. बट इन द मेन टाईम आपण बोटी बनवायला शिकलो होतो. आपले लोक बोटी बनवायला शिकली होती. कान्होजी आंग्रेंचं नाव सर्वांना माहिती आहे. द लास्ट ॲडमिरल, त्यांचं खूपच पुढली गोष्ट आहे, पण द लास्ट ॲडमिरल आणि त्यांच्याबरोबर त्यांची मुलंसुद्धा बरीच काही पुढे गेली होती. बट तो लास्ट ॲडमिरल कोणता की ज्यांनी खूपच नेव्ही एक्सपांड केली, तो कान्होजी आंग्रे. पण त्याच्या आधी इकडे आणखीन एक नाव जे इतिहासामध्ये समोर येतं ते म्हणजे आनोजी आंग्रे. ज्या वेळेला रुई लेंता वेगश आणि फेर्ना वेगश बोटी बनवत होते त्यांच्या 400 लोकांच्या बरोबर, त्यावेळेला तिकडे जी लक्ष ठेवणारी माणसं होती त्यांचं जे हेड होता त्यांचं नाव होतं आनोजी आंग्रे. सो आनोजी आंग्रे हे एक नाव समोर येतं, काही बुक्समध्ये ते नाव दिसतं म्हणून मी ते नाव तुम्हाला सांगतो. सो हाही व्यक्ती तिकडे उपलब्ध होता त्यावेळेस आणि हे सगळं त्यांनी हेरलं आणि त्यांनी बनवलं. नाव वी केम, मी लास्ट टाइम पण सांगितलं, मी थर्ड पार्टमध्ये सांगेन कोणत्या कोणत्या बोटी आपल्याकडे होत्या ज्या आपण बनवल्या नंतर. ओके, नाव द नेम स्टार्ट्स. टोटल देर आर 8 बोट्स. आपल्याकडे टोटल 8 टाईप्सच्या बोट्स होत्या. कोणत्या कोणत्या होत्या नीट ऐका. गुर्रप, गलबत, बतेले, पगार, डव, तिरकाटी, गलीन, मगर.
मी नाव रिपीट करीन. गुर्रप, गलबत, बतेले, पगार, डव, तिरकाटी, गलीन, मगर. 8 टाइप्स ऑफ बोट्स आपली नेव्ही बनवत होती. मराठ्यांच्या नेव्हीमध्ये 8 टाईप्सच्या बोट्स होत्या. आणि ह्या सगळ्या ह्याची खासियत मी तुम्हाला सांगतो. आपण एकही बोट शिडावाला नव्हतं. शिड असतो ना, शिडावाला आपली एकही बोट नव्हती. आपल्या सगळ्या बोटी आपण रोविंग करतो. यू नो रोविंग, सगळ्यांना रोविंग माहिती आहे. बोट चालवणं, वल्लवणं. आपल्या बोटी सगळ्या वल्लवल्या होत्या. याचा सर्वात मोठा फायदा हा की आपण वाऱ्यावर डिपेंड नाही. आपण आपल्या डोक्यावर आणि आपल्या ताकदीवर डिपेंड होतो. आणि आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो जी कदाचित बऱ्याचशा व्हिडिओमध्ये नसेलही किंवा तुम्हाला खूप कमी ठिकाणी ही गोष्ट इन्फॉर्मेशन, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या नेव्हीमध्ये ना स्क्रू वापरले आणि ना खिळे वापरले. आय रिपीट, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेव्हीमध्ये ना स्क्रू होते आणि ना खिळे होते. काय वापरलं असेल? रबर आणि मीठ म्हणजे मांस. या 2 गोष्टी वापरल्या असेल असा फक्त अंदाज लावता येऊ शकतो. का? कारण का स्क्रूनी आपण ज्यावेळेला ते ड्रिल करतो तिकडे आणि ते स्क्रू तिकडे आतमध्ये जातात, त्या बोटीच्या खालचा जो भाग असतो ते खारं पाणी असतं, ते सडतं, ते तिकडचं ते लाकूड सडतं. बट जर स्क्रू असेल तर ते आणखी लवकर सडतं. सो आपण कधीच स्क्रू किंवा नेल्स म्हणजे खिळे वापरले नाहीत. ही आपल्या नेव्हीची खासियत होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःची नेव्ही स्वतः बनवली. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये की प्रजाहितरक्षक राजा, नाही एक आंब्याचं झाड कापलं, नाही एक फणसाचं झाड कापलं, नाही एक सागाचं झाड कापलं. लाकूड आणलं आपण कर्नाटकातून. नेव्ही आपली होती म्हणजे मराठ्यांची होती. 6 लोकांशी एकाच वेळेला झुंज घ्यायची ताकद होती. परत मी एक सांगतो, आता नेव्ही आली कधी? आय रिपीट, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. नेव्ही, मराठ्यांची नेव्ही म्हणजे आपली नेव्ही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची नेव्ही ही डिसेंबर 1664ला रात्री सीजमध्ये आली. छत्रपती शिवाजी महाराजांची नेव्ही म्हणजे मराठ्यांची नेव्ही म्हणजे आपली नेव्ही 1664 डिसेंबरला रात्री आली. इकडे एक नाव दिस इज द थिंग. आपण काय काय करत होतो हे बघा, जरा विचार करा. एनिवेज, मी आणखीन एक नाव इकडे घेईन. मिस्टर केल्विन नावाचा एक कॅप्टन होता. कॅप्टन बिलॉंग्स, नेम इट सेल्फ, कॅप्टन बिलॉंग्स टू ब्रिटिशर्स. त्याचं एक लेटर आहे जे लंडनला आहे. नॉट टू सुरत और नॉट टू मुंबई, पण ते लेटर त्याचं लंडनला आहे. त्या लेटरमध्ये तो काय लिहितो? आम्हाला एक अस्सल इंग्रजी फ्रिगेट पाठवा. मराठ्यांची नेव्ही आलेली आहे, त्यांच्या 30 बोटी आहेत. आम्हाला फक्त एकच फ्रिगेट पाठवा. आम्ही ही नेव्ही एका झटक्यामध्ये उडवतो. व्हॉट यू मीन बाय फ्रिगेट? फ्रिगेटचा अर्थ काय? तर लढाऊ नौका ज्यावरती बंदुका आणि तोफा लावलेल्या असतात त्याला फ्रिगेट्स म्हणतात. त्यावेळेला बंदुका आणि तोफा त्यांच्याकडे होत्या. ती एक स्ट्रिंग असते, स्ट्रिंग पुढे मागे होतं, त्यांनी जो एक ट्रॅक लावला होता. ते सगळं होतं, ते सगळं इंग्लिश बोटीजवरती होतं. आणि त्यांच्या बोटी जास्त करून शिडाच्या बोटी होत्या ज्या वाऱ्यावरती डिपेंड व्हायच्या. आणि एकदा का वारा पडला की अडकले. आपण रोविंग करायचो, आपण वल्लवायचो. छत्रपती शिवाजी महाराजांनी बोटी तयार केल्या, किती विचार करून तयार केल्या. प्रजाचं हितसुद्धा किती लक्षात ठेवून विचार केलं. 6 लोकांना आपल्याला तोडायचं आहे हे सुद्धा लक्षात त्यांनी ठेवून त्या सगळ्या बोटी तयार केल्या. बरं, आता हा व्हिडिओ जास्त लांबवत नाही. आता मी तुम्हाला याच्यामध्ये बरंच काय सांगितलं. बोटीचे प्रकार, ते तयार कोणी केले, किती लोकांशी आपण लढत होतो, बोटी आल्या कधी. आणि इंग्रज कॅप्टन मिस्टर केल्विननी एक लेटर पाठवलं आणि तो म्हणतो, प्लीज प्रोव्हाइड मी 1 फ्रिगेट. मराठाज नेव्ही इज हिअर. वी विल डिस्ट्रॉय हिम इन जस्ट 2 days. 30 बोटी होत्या. 30 बोटी, आय रिपीट 30 बोटी होत्या. ज्या 1679 पर्यंत 300 बोटी झाल्या. ठीक आहे. हे जे वाक्य मी बोललो केल्विनबद्दल पार्ट 3 मध्ये मी बोलतो, हे लक्षात ठेवा. पार्ट 4 मध्ये ह्याच्यावरती आणखीन एक, पार्ट 4 किंवा पार्ट 5 मध्ये ह्याच्यावरती आणखीन एक गोष्ट येईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल त्यानंतर ते लोक काय काय बोलले हे जर मी सांगितलं तुम्ही हादरून जाल. बिकॉज इंग्रज लोक खूप क्रूर, खूप बेकार, बट ते ॲप्रिशिएट करायचे लोकांना. जे खरं आहे ते समोर आणायचे आणि ते ॲप्रिशिएट करायचे. इंग्लिश रेकॉर्ड्स ऑफ शिवाजीमध्ये सगळं मिळतं. सगळं तुम्ही वाचा, उपलब्ध आहेत पुस्तकं, तुम्ही वाचा. तर हे सगळं महत्त्व. आता राहतो विषय की आपल्याकडे कोणत्या कोणत्या लोकांनी आपली नेव्ही बनवली. हू वेअर द पीपल. हे सगळं झालं, पण कोण होते ज्यांनी आपली नेव्ही सांभाळायला घेतली किंवा सांभाळली जवळजवळ बरेच वर्ष, ऑब्व्हियसली बरेच वर्ष. तर ती लोके होती कोळी, आगरी, दालडी
भंडारी आणि खारवी. छत्रपती शिवाजी महाराजांची नेव्ही म्हणजे आपली नेव्ही म्हणजे मराठांची नेव्हीमध्ये जेव्हा नेव्ही स्थापन झाली ती नेव्ही सांभाळली कोणी? द ग्रेट पीपल. कोळी, आगरी, दालदी, भंडारी आणि खारवी 5 लोक होती. कोळी, आगरी, दालदी, भंडारी आणि खारवी या 5 लोकांनी आपली नेव्ही सांभाळली होती. ठीक आहे. ह्याच्या पुढे कोण मेन ॲडमिरल्स होते, काय होते, हे सगळं मी पुढे सांगेन. या व्हिडिओमध्ये खूप इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळालेली आहे. ज्यावेळेला तुम्ही ज्यावेळेला एखादं फंक्शन असतं ना, आपलं फंक्शन, फॅमिली फंक्शन, तुम्ही बसता, तुम्ही गप्पा मारता, त्यावेळेला हा विषय काढा आणि ही इन्फॉर्मेशन लोकांना द्या. लोकांना हे आवडेल. बिकॉज छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल, नेव्हीच्याबद्दल खूप कमी इन्फॉर्मेशन आहे, म्हणून मी आधी हे घेतलेलं आहे. पुढे खूप काही येईलच. एनिवे, छत्रपती शिवाजी महाराज, हा व्हिडिओ मी इकडे संपवतो. एनिवे, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय महाराष्ट्र, जय हिंद.